सत्तांतर झाल्यानंतर सत्तेत बसलेल्या आणि सत्ता यावी असे अनेक संघटना यांच्या मनात प्रश्न पडला की अरे वेगवेगळे धर्म म्हणून आता इतर धर्मात भेद निर्माण होत नाही. आपण सत्तेत आलो तरी हिंदू मुस्लिम शीख ईसाई गुण्यागोविंदाने राहतात. आणि सत्तेत येत असताना आपण जे सर्वसामान्य माणसाला शब्द दिले, मग ते आच्छादींचे शब्द असतील की सामान्य लोकांच्या कल्याणाचे शब्द येतील असतील, ते शब्द पूर्ण होत नाहीत तर पुन्हा या देशात वादंग निर्माण झालं पाहिजे. हे एवढे चलाक आहेत की वाद निर्माण करताना कुठला करावा? हिंदू मुस्लिम केला, मुस्लिम बौद्ध केला नाही. यांनी नवीन धर्म या देशामध्ये निर्माण केला, व्हेज धर्म आणि नॉन व्हेज धर्म. म्हणजे मांसाहार खाणारे एक धर्म, शाकाहार खाणारा एक धर्म. आणि पुन्हा तसाच पायात साप सोडून दिला. आपण चर्चा, तू व्हेजिटेरियन आहे चल, तू नॉन व्हेजिटेरियन चल, हा वाद निर्माण झाला. अरे या देशात हा वादाचा विषय होऊ शकतो. ज्या बाबासाहेबांच्या घटनेने आपल्याला खायला, लिहायला, वाचायला, बोलायला आणि या देशात कुठेही राहायला स्वातंत्र्य दिलं, त्याच बाबासाहेबांच्या घटनेवर पहिला वार काय केला? या देशातल्या जनतेने काय खावं आणि काय नाही खावं. जो साधं खाणार आहे त्याचा वेगळा धर्म, जो मांसाहार खाणार आहे त्याचा एक वेगळा धर्म. हा बाबासाहेबांचा अपमान नाही का? आणि तुम्ही आम्ही जर बाबासाहेबांचे विचारक म्हणून इथं आलो असतो आणि आपण या ठिकाणी एकत्रित जमा झालेला असतो, तर या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. सत्तेत आल्यानंतर पहिला बाबासाहेबांच्या घटनेवर वार कुठला झाला? तुम्ही काय खाता आणि काय नाही खात, तुमच्या स्वयंपाकघरामध्ये येऊन केंद्रातली सत्ता बघणार आहे. एवढ्यावर थांबले नाहीत. या अंगावर यायला वाटलं. आपण पार स्वयंपाकघरात गेलो, लोक चर्चा करायलेत, आपल्याला शिवाय द्यायलेत असं वाटलं. कुठेतरी हैदराबाद मध्ये परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पाईक हैदराबाद युनिव्हर्सिटीतला विद्यार्थी आपले विचार मांडत असताना तिथल्या एबीव्हीपीच्या संघटनेने त्याला विरोध केला. त्याचा परिणाम असा झाला की त्याला स्वतःची जीवनयात्रा संपवावी लागली. त्यांनी त्याची जीवनयात्रा संपवली. ज्या वेळेस एक बाबासाहेबांच्या विचाराचा दलित मुलगा तिथल्या एबीव्हीपीच्या युनिव्हर्सिटीच्या त्रासामुळं आत्महत्या करतो, याची चर्चा देशभर होऊ लागली. अंगावर प्रकरण यायला दाबलं गेलं पाहिजे म्हणून JNUचं भूत दिल्लीत काढलं गेलं. नंतर आपल्या सगळ्यात लक्षात आलं, तिथं पुन्हा एक धर्म निर्माण करण्यात आला की भारताच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या का नाही दिल्या हा विषय नंतरचा वादाचा आहे. पण तिथून एक निर्माण झालं, भारत माता की जय कोण म्हणतं ते एक समाज, जे नाही म्हणत तो एक वेगळा समाज. अरे काय चाललंय? कुठं चाललाय देश? काय देशातल्या सर्व समस्या संपल्या? त्याच कोण काय खात आणि कोण नाही खात याचा विचार केंद्र सरकार करणार आहे. आज भारतात ते जन्मलेला, या मातीत जन्मलेल्या प्रत्येक माणसाला अरे मी या भारताची इमानदार आहे, मी या देशाची इमानदार आहे म्हणून जय भारत माता की जय म्हणल्याशिवाय मला सर्टिफिकेट मिळणार नाही. हे काय चाललंय? पण दुसरीकडे मात्र ज्या भारत माता की जय म्हणणाऱ्या आणि न म्हणणाऱ्याच्या बाबतीत वाद झाला, याच महाराष्ट्रात मराठवाड्याच्या उदगीरमध्ये MIMचे अध्यक्ष तिथं ओवेसी आले आणि त्यांनी सांगितलं की नरड्यावर सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय म्हणत नाही. त्याला मात्र मोकळं सोडलं, त्याला काय केलं? पण फर्ग्युसन कॉलेजला नुसतं भारत माता की जय म्हणायचं का नाही म्हणायचं याचा वाद नव्हता. पण दलित चळवळीतले बाबासाहेबांचे पाईक काही तरुण विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असं म्हणत होते. बाबासाहेब आंबेडकर आमची जान आहे म्हणत होते. इस देश में रहना होगा तो जय भीम कहना होगा हे म्हणत होते. यांच्यावर मात्र
भारतीय जनता युवा मोर्चाच्या आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन प्राचार्याला पुढे करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले. पण त्या ओबीसीला मात्र तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा नाही दाखल केला, त्याला तुम्ही मोकळं सोडलं. पण फर्ग्युसन कॉलेजमध्ये आमच्या भावांवर मात्र देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले.